मातीचेच गणपती करतो आम्ही, पीओपी नाहीच. पीओपी नाही करत. पीओपी आणि मातीमधला फरक जसा स्पेसिफाय करायचा झाला तर? खूप फरक आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण जी पूजा करतो गणपतीची त्याला पार्थिव पूजन म्हणतात. तर पार्थिव पूजन म्हणजे काय? पार्थिव म्हणजे नष्ट होणारा देह आपला, जसा तुमचा माझा देह आहे, ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण आपला म्हणजे अंत होतो लाईफ आयुष्याचा, तर आपल्याला अग्नी दिली जाते आपल्याला, आणि त्यापासून म्हणजे ते शरीर माती मोल होतं, विसरून जातं, राख होते. त्याच कारणास्तव ही मूर्ती ज्या वेळेला आपण प्राण प्रतिष्ठान करतो, त्याच्यात प्राण फुकतो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी त्याच्यातून प्राण काढूनही घेतले जातात. त्याचप्रमाणे म्हणूनच ही मूर्ती विसर्जित व्हायला हवी. आज लोक करतायत, प्लास्टरची मूर्ती वगैरे आणतायत, पण ते म्हणजे माझ्या दृष्टीने चूक होते आपल्या ह्याच्यात. म्हणजे उत्तर पूजा ह्याचाच अर्थ उत्तर पूजा म्हणजे त्याचे प्राण काढले जातात त्या ह्याच्यातून, मूर्तीतून. म्हणूनच गणपती मातीचा असायला हवा, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळी विसर्जन करता समुद्रात त्यावेळी पूर्णपणे तो विसर्जित व्हायला हवं, म्हणजे माती व्हायला हवी ती. पण प्लास्टरचे गणपती खंडित होत आहेत. ओके. आणि आपण त्याच्यानंतर ती विसर्जनानंतर त्याची अवस्था पण बघतोच आहोत सगळेजण. मग तुमच्याकडे सर्व फक्त आमच्याकडे फक्त मातीचे गणपती. आज तक आम्ही एकही मूर्ती प्लास्टरची बनवली नाही. आणि ज्या दिवशी असं वाटेल की आम्ही नाही करू शकणार, आम्ही बंद करून टाकू कारखाना. आम्ही 70-80 वर्षापूर्वीपासूनची गिराईक आम्ही सोडली आहे. त्यांना प्लास्टरचे गणपती हवे होते मोठे, नाही केले आणि करणारही नाही याच्यामध्ये.